नमस्कार, संविधाच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्याची थाळी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी पाहूया। सुरुवातीला वरण भाताचा कुकर लावून घ्यायचे। इथे मी अर्धी वाटी तुरीची आणि थोडीशी मुगाची डाळ मी अर्धा तास भिजत घातली होती आणि इथे 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत। आता डाळ आणि तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। कुकरमध्ये आता दोन्ही डबे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 शिट्या आपल्याला ह्या झाकण लावून कुकरच्या काढून घ्यायच्यात। वरण भाताचा आपण कुकर लावलेला आहे। आता दुसरीकडे आपल्याला हरभऱ्यांचा कुकर लावून घ्यायचा आहे। मी अर्धी वाटी हरभरे मी रात्री भिजत घातले होते। कुकरमध्ये हरभरे घेतलेले आहेत। त्यात आता पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 ग्लास पाणी आणि आपल्याला आता ह्या कुकरच्या 4 ते 5 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्यात। दोन्ही कुकरच्या शिट्या इथे झालेल्या आहेत। तिथपर्यंत आपण मोदकासाठी सारण तयार करायला घेऊया। इथे मी 1 चमचा पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला गूळ 1 वाटी घालायचा आहे। गुळामध्ये आता 3 चमचे मी साखर घालते। साखर आणि गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे। गूळ विरघळलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला ओला नारळ घालायचा आहे। इथे मी 1.5 वाटी नारळ खोवून घेतलेला आहे। आता गूळ आणि ओलं खोबरं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। इथे मी काजूचे काप, बदामाचे काप, मनुके आणि खसखस घालून आता आपल्याला व्यवस्थित हे सगळे मिक्स करायचं आहे। आता यात वेलची पूड घालायची आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं आता जायफळ किसून घालते, कारण की जायफळने सारणाला खूप छान अशी चव येते। आता 2 चमचे तूप घालायचं आहे, साजूक तूप, आणि तूप घालून आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला सारण तयार झालेलं आहे। मोदकाचं सारण थंड होते तिथपर्यंत आपण फ्लावर, वाटाणा, बटाट्याची भाजी आपण पाहणार आहोत। इथे मी 3 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यात आता पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की आता त्यामध्ये आपल्याला जिरंही घालायचं आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि त्याचबरोबर कांदा आता व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित परतलेला आहे। आता त्यामध्ये फ्लावर घालायचं आहे। इथे मी फ्रोझन वाटाणाचा वापर केलेला आहे। तुम्ही फ्रेश मटारही यात घालू शकता आणि 1 बटाटा घेतलेला आहे, त्याचे बारीक असे फोडी करून घेतलेले आहेत। परतवून घेऊ आता भाजी या कांद्यामध्ये। पाव चमचा आता मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता।
पाव चमचा आता हळद घालायची आहे. हळद घालून आता आपल्याला व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. झाकण ठेवून आता आपल्याला ही भाजी लो फ्लेमवरतीच 4 मिनटं वाफवून घ्यायची आहे. तिथपर्यंत आपल्याला चण्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला वाटण आपण ते तयार करायला घेऊया. कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहेत आणि 2 कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. ते आता यामध्ये आपल्याला घालून व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. कांदा इथे हलकासा ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आता 2 इंच आले आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. आता हा कांदा खरपूस होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता ह्यात 1 वाटी सुकं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमच आहे. आपल्याला खोबरंही या कांद्यामध्ये व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. कांदा खोबरा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. 4 मिनटं झालेली आहेत. भाजी आता परतून घेऊया. भाजी इथे 60% शिजलेली आहे. अजून आपल्याला वाफेवरती 4 मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. 4 मिनटं झालेली आहेत. बटाटा शिजलेला आहे आणि इथे आपली फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे. त्यात आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि ओला नारळ घालायचा आहे. भाजी लवकर होते, जास्त वेळही लागत नाही आणि खायलाही खूप छान लागते ही भाजी. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण हरभऱ्याची उसळ करून घेणार आहोत. इथे मी 4 छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात आता मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यामध्ये आता कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. हिंग घालायचं आहे आणि इथे मी अर्धाच बारीक चिरलेला कांदा आता यात घालायचा आहे. कांद्याला थोडंसं परतू द्यायचं आहे आपल्याला अर्धा मिनिटभर. टोमॅटो घालायचे. इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता टोमॅटोही आपल्याला या कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. पाव चमचा मीठ घालायचं आहे. मी हरभरे शिजवताना पाव चमचा मीठ घातलं होतं. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये पाव चमचा हळद आणि 2 चमचे मालवणी मसाला घालायचा आहे. मसाले व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये आता आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये 1.5 चमचा वाटलेला मसाला घालायचा आहे. तुम्हाला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये वाटण घालू शकता. आता हे वाटण आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे. वाटणाला तेलही कडेने सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला उकडलेले हे हरभरे घालून मिक्स करून घ्यायचे. हरभरे शिजवलेलंच पाणी मी हात घातलेलं आहे. व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आणि या भाजीला उकळी आणू द्यायची. भाजीला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि इथे हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे. गोड वरण आता करायला घेऊया. डाळ ऑलरेडी शिजलेली आहे.
आता ह्या डाळीमध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा मीठ, चिमूटभर इथे साखर घालायची आहे, हिंग आणि जिरं. इथे आता मी डाळीमध्ये पाववाटी पाणी घालते. डाळ घट्ट किंवा पातळ तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता. डाळ आता इथे ढवळून घेऊया आणि डाळीला आता आपल्याला उकळी आणू द्यायची आहे. डाळीला उकळी आलेली आहे आणि आपलं गोडं वरणही इथे तयार झालेलं आहे. मोदकासाठी आता आपल्याला इथे उकड काढून घ्यायची आहे. हे आता इथे तापलेली आहे. त्यामध्ये आता 1.5 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पाव चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा तूप घालायचे. तुपाऐवजी तुम्ही अर्धा चमचा तेलही वापरू शकता. आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आणू द्यायची आहे. आता या पाण्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि आपल्याला आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता पीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ इथे तयार आहे. पिठाला आपल्याला जास्त वाफवून घ्यायचं नाहीये. आता मी ह्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद करायची आणि 5 मिनिटं झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवून द्यायचं. 5 मिनिटं इथे झालेली आहेत. आता पीठ मळायला घ्यायचे. थोडंसं आता पाणी शिंपडून पीठ हे मळून घ्यायचे. जर पीठ जास्तच गरम असेल तर तुम्ही एक लोटा किंवा तांब्याच्या साहाय्याने तुम्ही ते पीठ आधी व्यवस्थित छान घोटून घ्या, की जेणेकरून त्याच्या जे गुठळ्या आहेत पिठाच्या त्या मोडल्या जातील. इथे पीठ कोमट आहे म्हणून मी हातानेच मळते. थोडंसं आता परत पाणी शिंपडून घ्यायचे आणि पीठ मळून घ्यायचे. पीठ आपल्याला एकदम मऊ असं मळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे. 4 ते 5 वेळा मी पाणी शिंपडून हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला मोदक वळवायला घ्यायचे. इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. तूप लावून घ्यायचे. मोदकाची पारी करून घ्यायची. मध्यभागी आपल्याला दाब देत बोटांनी वाटीचा आकार द्यायचा आपल्याला. अशाने ही वाटी तयार होते. अशी वाटी करून घ्यायची. आता त्यामध्ये सारण घालायचं आपल्याला. हलक्या हाताने आता आपल्याला मोदकाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. दोन्ही बोटांच्या मदतीने खालपर्यंत प्रेस करायचं आहे. जितक्या कळ्या तुम्हाला पाहिजे तितक्या तुम्ही करू शकता. हळूहळू मोदक आपल्याला असा फिरवायचा आहे आणि व्यवस्थित पाकळ्या प्रेस करत जायचे. आता इथे आपल्या पाकळ्या करून झालेल्या आहे. आता बोटांच्या साहाय्याने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मोदक आता वळवत घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीने वरची तोंड आता मोदकाचं आपल्याला हळूहळू ते फिरवून बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि आता त्याला व्यवस्थित छान असा आकार देऊ मोदकाचा. तर इथे आपला मोदक तयार झालेला आहे.
दुसरा मोदकही करून दाखवते. तसाच गोळा घ्यायचा, मध्यभागी दाब देऊन बोटांच्या साहाय्याने आपल्याला पारी करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं दाब देत प्रेस करत आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे. वाटी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये सारण घालून घ्यायचं. पाकळ्या करून घेऊया. परत तूप हाताला लावून घ्यायचं. दोन्ही बोटांच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करत जायचं. खालपर्यंत प्रेस करायचे, जेणेकरून मोदकाच्या पाकळ्या सुटत नाही. आणि असा हळूहळू मोदक आपल्याला वळवत जायचं आहे. तुम्हाला जेवढ्या पाकळ्या करायच्या तेवढा तुम्ही पाकळ्या तितक्या करू शकता. ते इथे आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मोदक फिरवत जायचं आहे हातांच्या साहाय्याने. आणि आता हळूहळू आपल्याला वरपर्यंत आता बोटांच्या मदतीने वरचा भाग हळूहळू आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि मोदकाचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता मोदकाला आकार देऊ. तर इथे आपला दुसरा मोदकही तयार झालेला आहे. पाणी उकळलेलं आहे. मोदक आता आपण वाफवायला घेऊ. इथे चाळणीमध्ये मी रुमाल ठेवलेला आहे. त्याऐवजी तुम्ही केळीचं पानही वापरू शकता. मोदक आपल्याला हाय फ्लेमवरती झाकण ठेवून 10 मिनिटच वाफवायचे आहेत. जास्त वेळ आपल्याला वाफवायचे नाहीत की ते वातड किंवा चिवट होतात आणि मऊ असा लुसलुशीत असा मोदक तो लागणार नाही. मोदक आपले वाफतात आहेत तिथपर्यंत आपण कोबीच्या भजींचं पीठ भिजवून घेऊया. इथे मी अर्धी वाटी कोबी घेतलेला आहे. एक बारीक चिरून घेतलेला कांदा यात घालायचा आहे. एक बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे. क्रश करून ओवा घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, पाव चमचा मीठ, एक वाटी बेसन आणि चिमूटभर खायचा सोडा. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून एक थोडंसं 3-4 चमचेच पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हाताला मी पाणी लावून घेतलेलं आहे. पीठ हाताला लागत नाहीये. इथे आपले मोदक छान असे वाफलेले आहेत. भजीचं पीठ इथे तयार आहे आणि कढईमध्ये तेलही तापलेलं आहे. आणि आता गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे. एक एक करून आता आपल्याला भजी यात सोडायची आहे. हाय फ्लेमवरती असताना जर आपण भजी सोडली तर भजी कच्चीही राहते आणि करपते सुद्धा. झाऱ्याच्या साहाय्याने आता आपल्याला भजी पलटून घ्यायची आहे आणि आता इथे मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे. तर इथे भजी तळून तयार झालेली आहे. आता आपण भजीला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे गणेश चतुर्थी नैवेद्याची थाळी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. वाटाणा फ्लावर बटाट्याची भाजी, हरभऱ्याची उसळ, गोड वरण, भजी, मोदक. तुम्ही मोदकही पाहू शकता की किती पांढरे शुभ्र असे दिसत आहे. मी तुम्हाला
एक मोदक दाखवते. एकदम मऊ लुसलुशीत असे मोदक झालेले आहेत आणि आतून सारणही बघा. खायलाही तितके छान आणि टेस्टी लागतात हे मोदक. नैवेद्याची थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.